पण वीक नाही झाला सॉरी याला मात्र लक्ष सातारा दौरा पदाधिकारी निवडले त्या कशा गोष्टी आणि कोणकोणत्या विभागात निवडतात? आता हा जो सातारा दौरा आहे तर त्याच्यामध्ये मी आणि हे साताऱ्यासाठी संपर्क अध्यक्ष म्हणून आलेलो आहे. संपर्क अध्यक्ष म्हणून आल्यानंतर हा आमचा पहिला दौरा आहे आणि पहिल्या दौऱ्यामध्ये आम्ही जे आता बघितलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ज्या 8 विधानसभा आहेत आणि 11 तालुके आहेत, ह्या टोटल प्रत्येक तालुका वाईज आणि ज्या ज्या जिल्हाध्यक्षांकडे ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या वाईज आता इथं आम्ही 3 भाग मध्ये आहे. त्याच्यामध्ये स्वतः युवराज पवार जे आहेत हे एक जिल्हाध्यक्ष आहे, तिथे विकास पवार आहेत, त्यांच्याकडे कराड आणि ते पाटण वगैरे आहेत दक्षिण उत्तर, आणि तिकडे जे बसलेले आहेत ते धैर्यशील पाटील आहेत. हे 3 जिल्हाध्यक्ष ते तीन भागामध्ये विभागले गेले. तर त्यांच्याकडे असलेले तालुके आणि त्या तालुक्यामध्ये असलेली संघटनात्मक परिस्थिती ही आता आम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये जाणून घेतली, त्याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे. आणि संघटना ही गाव पातळीपर्यंत कशी जाईल, म्हणजे पक्ष संघटना गाव पातळीपर्यंत कशी जाईल, ह्याच्यासाठीचे प्रयत्न आम्ही करतोय. आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे सांगितलेलं आहे ऍटलिस्ट आपण पंचायत समितीचे गण, जिल्हा परिषदेचे गट, ह्याच्यामध्ये असलेली गावं आणि गाव तिथं पाटी आणि गाव तिथं महाराष्ट्र सैनिक हे येणाऱ्या काळामध्ये असला पाहिजे. तर त्याच्यासाठीचे हे आजपासूनचे प्रयत्न चालू आहेत. आणि 11च्या 11 तालुक्यामध्ये आम्ही पोहोचणार, तालुक्याचे आढावे घेणार. आता ते इथे येऊन आम्ही शहरामध्ये येऊन आढावा घेतोय. ते येणाऱ्या काळामध्ये त्या तालुक्यांमध्ये जाऊन तिथली संघटनात्मक आढावा घेणार. त्याच्यामध्ये जिथं जिथं शक्य आहे, बरोबर आहे, तिथं आहे ती लोक कामाला लावणं, जिथं नियुक्त्या नाही आहेत, जिथं जागा रिकाम्या आहेत, तर बऱ्यापैकी सगळ्या तालुका अध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष इथं आहेत. जे आहेत ते ऍक्टिव्ह आहेत का, ऍक्टिव्ह नसतील, काम करणार असतील तर त्यांच्याकडनं कामं करून घेणं. आणि जर काम करणार नसतील आणि निश्चित पद घेऊन पक्ष ते सुद्धा सगळ्यात जास्त कार्यकर्ता करते, त्यांना हाणामारी करते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी नेहमी नागरिकांच्या प्रश्नासाठी संघर्ष केलाय, जनतेसाठी संघर्ष केलाय. आम्ही प्रश्न मांडतो नागरिकांचे, जिल्ह्याचे, हे आपापसातल्या प्रश्नांसाठी भांडतायत. त्यामुळे आमची जी काय आज सभासद नोंदणी झालेली आमच्या सगळ्या जिल्हाध्यक्षांनी केलेली अतिशय अप्रतिम झाली. आणि त्याच रूपांतर हे पुढे येणाऱ्या काळात आमचे पदाधिकारी कसे वाढतील, प्रत्येक आमची जी कुठली रिक्त जागा असेल त्याच्यावरती एक नवीन माणूस तसा नेमला जाईल. आणि जसं आपण सांगितलं गाव तिथे शाखा, या पद्धतीने खालपर्यंत पक्ष कसा रुजवता येईल ह्याच्यावरती आमचा भर राहील. आणि आज आलोय, उद्या तुम्हाला रिझल्ट दिसायला वेळ लागेल. संघर्ष आमचा 20 वर्षापासून चालू आहे. कदाचित येणाऱ्या निवडणुकांमध्ये आहे मध्ये थोडा कालावधी, तोपर्यंत आम्ही ह्याचं निश्चित तुम्हाला चांगलं एक स्वरूप दिसेल. आता जसं दहीशील आहे त्यांनी रस्त्याचा दैवणीमध्ये चांगला प्रश्न मांडला होता. ठेकेदार बांधकाम अभियंता असतील त्यांनी रस्त्याचं काम परत करायला लावलं, असे गरजेचे काम जे होते ते पुन्हा करायला लावले. सातारा शहरात आताच्या सगळ्या बैठका झालेल्या आहेत. त्या बैठकांमध्ये प्रत्येक जिल्हाध्यक्षाला, तालुका अध्यक्षाला आणि उपजिल्हाध्यक्षाला एक सांगितलेलं आहे की संघर्ष करावा लागणार, आंदोलनं उभी करावी लागणार. बरं, ह्या आंदोलनामध्ये दबाव येणार आहे, बरं ह्याच्यामध्ये खोटे नाटे गुन्हे दाखल केले जातील. पण हे करत असताना आम्ही कुठून ज्यावेळेस आम्हाला संपर्क अध्यक्ष म्हणून पाठवलंय ना, तर स्थानिक लोकांना पाठीशी उभं राहण्यासाठी पाठवलेलं. मग इथले ग्रामीण SP असतील, जिल्हाधिकारी असतील, कुठलाही दबाव त्यांनी टाकला तर ह्याच्या पुढं दबाव हा चालणार नाही. सर्वसामान्य इथला जो जिल्ह्यातला शेतकरी आहे, बरं त्याच्यामध्ये तरुण असतील, महिला असतील, पुरुष असतील, कोणी पण असू द्या, जर अन्याय झाला आणि जर त्याच्यामध्ये आंदोलन उभं केलं
आणि आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला ना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आपण त्याला उत्तर देणार. अनेक मार्ग आहेत. शेवटी कायद्याची पण बंधन आहेत. कायदा आहे, संविधान आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे दाबू शकत नाही आंदोलन. ह्याच्यामध्ये त्याच्याकरता कुठलाही विषय असू द्या, आता तुम्ही मंडळी आहेत, तुम्ही त्याला वाचा फोडणार आहात, कुठलाही विषय असू द्या, त्या विषयाच्या मुळाशी गेलं ना आणि पूर्ण मुळाशी गेल्यानंतर खरंच प्रशासन चुकीचं आहे का, राज्यकर्ते चुकीचे आहेत का, आणि जर ते राज्यकर्ते चुकीचे असेल, दबाव टाकणार असेल, तर न्याय व्यवस्था सुद्धा आहे. न्यायाला सुद्धा विषय घेऊन जाऊ शकतो आपण. पण जर सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी, इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आंदोलन करणार असतील आणि तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही तो दाबणार असतील, तर तुम्हाला तो काळ राहिलेला नाही. समाज माध्यम आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि न्याय व्यवस्था आहे. सगळ्या व्यवस्थेला बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन करणार आणि तुम्हाला ते दिसेल. आणि जर दबाव आणला, कुणी प्रशासनाने दबाव आणला, तर येणाऱ्या काळामध्ये जसं आता काही सक्तीच्या रजेवर गेलेले आहे, तर न्याय व्यवस्थेमध्ये आम्हाला सुद्धा अधिकार आहे. आम्ही सुद्धा सक्तीच्या रजेवर पाठवू, वेळ पडली तर निलंबन करायला लावू, पण विषयाच्या मुळाशी गेल्याशिवाय नाही. उगाचच आंदोलन कुठलंही मिळतंय करतोय असं होणार नाही. तिथं खरंच भ्रष्टाचार झालेला आहे, तिथं खरंच प्रशासन चुकलेलं आहे, खरंच राज्यकर्ते अडकलेले आहेत, तिथं मात्र आंदोलन होणार. आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष तुम्हाला जोमाने उभं राहताना दिसेल. आणि नोंदणी आता सुद्धा या परिस्थितीमध्ये पक्षाची नोंदणी पक्षाचा पदाधिकारी तळमळीने करतोय. ह्याच्यावरनं आमच्या निष्ठा आणि लोकांपरी जे असलेला आमचा जो आहे सेवाभाव, तो तुम्हाला लक्षात आला असेल. तुम्ही मंडळी आम्हाला असेच सहकार्य करत राहा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पक्ष पर्याय म्हणून उभं करू. कारण एकंदरीत बघितलेले सगळे पक्ष बघतोय आपण, सत्ताधारी असेल, विरोधी पक्ष असेल, हे कुठल्याही मिनिटाला कोणीही कुणाशी एकमेकांबरोबर जात आहेत आणि निव्वळ महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचार चालू आहे. आणि तो येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तो आम्ही समाजापुढे आणू. धन्यवाद.